Zee24 एक पाऊल पुढे. नवा हिंदू धर्म, जुन्या हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था होती. आजच्या हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था नाही असं ते म्हणतायत. याची संहिता कुठे आहे? कुठली संहिता नाही यांच्याकडे. आम्ही शिवधर्माची स्थापना केली 2000. आजही त्या हिंदू धर्माची वाटचाल मनुसंस्कृतीच्या आधारावर, प्रभाकरजी, आजही त्या हिंदू धर्माची वाटचाल मनुस्मृतीच्या आधारावरच चाललेली आहे. आणि चातुर्वर्ण म्हणजे एक प्रकारे 4 प्रकारचे आपली जी उतरंड आहे समाजातली, ज्याला आपण पुढे जातीय व्यवस्था निर्माण केली, त्यातूनच निर्माण झाले असं म्हणायचं आपल्याला. केवळ जुना म्हणून उरलेला नाही, नवे म्हणून तयार झालेले आहे. म्हणून मग या नव्या मनूला जर आपल्याला पुन्हा गाडायचं असेल तर आपल्याला एक नवीन संहिता तयार करावी लागेल. म्हणून आम्ही, जसं आता प्रवीण गायकवाड बोलले संभाजी ब्रिगेडचे, हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. परंतु शिवधर्मामध्ये आम्ही जी काही शिवधर्म संसद स्थापन केलेली आहे, त्या शिवधर्म संसदेमध्ये स्त्रियांचं अधिक स्थान आहे, पुरुषांचं कमी आहे. कारण हा देश मुळामध्ये मातृसत्ताक आहे. मातृचेट नावाचा एक महाकवी होऊन गेला. तो असं म्हणाला की हे बुद्धा, मी तुला नमन करू की तुझ्या करुणेला नमन करू. मी उपरेला किंवा पवारांना यासाठी नमन करतो की किमान त्यांनी या देशातल्या सामान्य माणसाच्या अंतःकरणातला करुणेचा विचार घेतलेला आहे. मातृचेट म्हणाला की हे बुद्धा, तुझ्यापूर्वी मी तुझ्या करुणेला नमस्कार करतो. या देशामध्ये जो जो नवा धर्म निर्माण होईल त्या धर्मामध्ये करुणेचा, समतेचा, बंधुतेचा हा विचार असला पाहिजे आणि त्याकडे आपण वळलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एक प्रकारे शिवधर्मातून बौद्ध धर्माकडे वाटचाल असं ठाम विधान आत्ता संभाजी ब्रिगेड करते. माझं असं म्हणणं आहे, मुळामध्ये शिवधर्म असेल किंवा बौद्ध धर्म असेल किंवा महावीराचा मुळातला जैन धर्म असेल किंवा नानकाचा शीख धर्म असेल, याची जी मूळ तत्व आहे ती आपण मुळामध्ये तपासून घेतली पाहिजे. धार्मिक अहंकार किंवा धर्मांधता हे सोडून माणसाला पुढे घेऊन जाणे हे धर्माचं मूळ कारण असतं. धर्माचं मूळ कारण हे आहे की तुमच्यामध्ये करुणा आहे की नाही, समता आहे की नाही, ममता आहे की नाही, की तुम्ही तलवारी उपसणार, की तुम्ही बंदुकीच्या गोळ्या झाडणार, की तुम्ही एकमेकाचा विद्वेष करणार. मला असं वाटतं, जर भारतीय संस्कृतीचा, मुळामध्ये संस्कृतीचा जर आपण विचार करणार असू तर भारतीय संस्कृती ही मुळामध्ये मातृसत्ताक संस्कृती आहे. आणि तुम्ही हा मुद्दा मगाशी मांडला. मी जातोय प्रकाश पवार यांच्याकडे. प्रकाश पवार, मला सांगा, या धर्मांतरामुळं मुळातच जाती उपजातींमध्ये विभागलेला, एक प्रकारे एकसंध नसलेला असा ओबीसी समाज आणखीन फूटग्रस्त होईल, त्याची ताकद कमी होईल, त्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. आपलं काय याच्यावर विश्लेषण आहे? आपली काय टिप्पणी असेल याच्यावर? मला असं वाटतं की धर्मांतर हा मुद्दा काय आजचा नाही. अगदी पंजाब पासून उदाहरण घेतलं किंवा लिंगायतांनी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये केलेलं उदाहरण घेतलं, महाराष्ट्रामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेतलं आणि मध्यंतरी आपण मानेंचं उदाहरण घेतलं, तर ह्याचा अर्थ एकच दिसतो की जे लोक मागासलेले आहेत त्या मागासलेल्या लोकांना आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण खूप त्रास देत असतं आणि त्याच्या जे वंचिततेची जाणीव आहे त्या जाणीवेच्या पोटातून ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची वाट कोणत्या बाजूला आहे तिकडे ते वळत असतात. असं जर आपण त्याच्याकडे पाहायला गेलो तर आपणाला असं दिसून येईल की ओबीसीमध्ये यातून काय फूट पडण्याचं मला लक्षण दिसत नाही. उलट ते एका वेगळ्या उदारमतवादी चौकटीकडे जाण्याबद्दलचा विचार करतायत. परंतु तशा प्रकारचं संघटन ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या पद्धतीचं संघटन आता होणार आहे का, हा एक मुद्दा निर्माण होतो. दुसरा मुद्दा निर्माण होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्माची चिकित्सा केली आणि विवेकवाद स्वीकारला, त्या प्रकारचा विवेकवाद इथला ओबीसी स्वीकारतो का? तर माझ्या वाचण्यामध्ये आलेल्या बातम्यांच्या नुसार इथं ते बुद्ध धर्माचा संबंध हे नाथ संप्रदायाशी जोडतायत आणि नाथ संप्रदायाशी जोडल्यानंतर पुन्हा मग दैववाद आणि त्याच्यानंतर अविवेकवाद अशा स्वरूपात तो प्रवाह वाहिला तर एका अर्थाने ज्या पद्धतीने पंजाब. प्रकाशजी, मला एक सांगा, ओबीसी म्हणजे मूळचे नागवंशी, म्हणजे एक प्रकारे नाथपंथीय?
नाथपंथीय ओबीसी असा त्याचा अर्थ नाही. ते जे अर्थ लावतायत की त्यांचं असं म्हणणं आहे की बौद्ध धर्म म्हणजे एक संबंध आहे बौद्ध धर्माचा नाथ संप्रदायाशी, असं त्यांच्या बातम्यांमधून प्रसारित झालेलं होतं. आणि ओबीसी हा विविध जाती धर्मांचा आहे, विविध वंशांचा आहे. तो काही एका वंशापुरता संकुचित झालेला ग्रुप नाही. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर ओबीसी ही वेगवेगळ्या जातीतून वेगवेगळ्या वंशाशी संबंधित आहे, परंतु सांस्कृतिकरणाचा मोठा दावा केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही वंजारी समाजाला विचारला तुम्ही कोण, तर राजपूत वंशीय आहेत असं ते उत्तर देत असतात. तोच मुद्दा तुम्ही माळी समाजाकडे घेऊन गेला तर ते क्षत्रियत्वाचे दावे करत असतात. आता क्षत्रियत्वाचा दावा करणं म्हणजे वर्णव्यवस्था मान्य करणं आहे, आणि दुसऱ्या बाजूने धर्मांतराची घोषणा करणं म्हणजे या व्यवस्थेला छेद देणं आहे. या दोन्ही मधलं जर हे अंतर म्हणजे एका अर्थाने वर्णव्यवस्थेतून येणारी विषमता स्वीकारणं आहे आणि वर्णव्यवस्थेतली विषमता नाकारण्याचा प्रकार आहे. परंतु हे किती टोकदारपणे होणार याच्यावरती सर्व डिपेंड आहे. उदाहरणादाखल तुम्ही कर्नाटकामध्ये पाहायला गेला तर लिंगायत लोक एकेकाळी विरोध करत उदयाला लिंगायत धर्म आणला, तेच आज लिंगायत लोक भाजप बरोबर आहेत. याचा अर्थ काय होऊ शकतो की कितीही धर्माच्या पातळीवरती संघटन केलं तरी त्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया ही तेवढ्याच जलदगतीने होत असते. आणि महाराष्ट्रामध्ये ते सामाजिक समरसता मंचाच्या पद्धतीने घडताना सुद्धा दिसते आपल्याला. सामाजिक समरसता मंचाने अनेक भटक्या विमुक्तांमध्ये असं संघटन उभा केलेलं आहे. याच्याबद्दलचा ठाशीव कार्यक्रम आणि रेखीव पद्धतीची वैचारिक मांडणी मला कुठे यात दिसत नाही. हे त्याचं न्यूनत्व आहे असं मला वाटतं. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हनुमंत उपरे देतील. आत्ता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर हनुमंत उपरे यांना या सगळ्या विवेकवादाबद्दल किंवा आत्ता प्रकाश पवार यांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांबद्दल मी प्रश्न विचारणार आहे. आणि तसंच मी अभय वर्तक यांनाही विचारणार आहे की हिंदू अल्पसंख्याक होतील म्हणून या सगळ्या धर्मांतराला त्यांचा विरोध आहे का? कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.